दशक दुसरा समास 10वा पढत मूर्ख लक्षण। श्री गुरुभ्यो नमः। मागे मूर्खाला शहाणपणा यावा म्हणून मूर्ख लक्षण सांगितले। आता शहाणा असूनही मूर्ख असणाऱ्या विषयी सांगतो। ऐका, त्याला पढत मूर्ख असे म्हणतात। श्रोते हो, याबद्दल विषाद मानू नका, कारण आम्ही दाखवून देत असलेला विपरीत गुणांचा त्याग केला तर सौख्य प्राप्त होते। भरपूर श्रवण केलेला, शास्त्रांमध्ये पारंगत, ब्रह्मज्ञान स्पष्टपणे समजावून सांगणारा पण दुराशा आणि अहंकार धारण करणारा तो एक पंडित मूर्ख होय। मनाला येईल तसे वागा असे प्रतिपादन करणारा, सगुण भक्तीचे खंडन करणारा आणि स्वधर्म साधन यांना कमी लेखणारा तो एक पंडित मूर्ख होय। मी ज्ञानी पुरुष आहे असे गर्वाने म्हणत सर्वांना नाव ठेवणारा आणि सर्वच मानवामध्ये उणिवा पाहणारा तो पंडित मूर्ख होय। शिष्यांना आज्ञेचे उल्लंघन करण्यास भाग पडेल किंवा तो संकटात पडेल असे प्रसंग येतील असे वर्तन करणारा, शब्दाने इतरांचे मन दुखवणारा तो एक पंडित मूर्ख होय। रजोगुणी, तमोगुणी, वंचक आणि कपटी मनाचे पण श्रीमंतांना पाहून त्यांचे वर्णन करणारा तो एक पंडित मूर्ख होय। कोणताही ग्रंथ अथपासून इतिपर्यंत न वाचता विनाकारण दोष देणारा आणि ग्रंथाचे चांगले गुण सांगताना त्याच्या दोषाकडेच अधिक लक्ष देणारा तो एक पंडित मूर्ख होय। एखाद्याचे सद्गुण ऐकून विषाद मानून मत्सराने त्याला तुच्छ लेखण्यास उत्सुक असणारा आणि नीती न्याय सोडून उद्धटपणे वागणारा तो एक पंडित मूर्ख होय। शहाणपणाचा अभिमान ईर्षेने राग आवरू न शकणारा आणि बोलण्या चालण्यात संबंध नसलेला तो एक पंडित मूर्ख होय। वक्तृत्वाचा अधिकार नसताना विनाकारण वक्तृत्वाची हाव धरणारा आणि कठोर बोलणारा तो एक पंडित मूर्ख होय। आपण एकटेच सर्व जाणणारे आहोत असा वाचाळपणा करीत वक्त्याला कमी लेखणारा श्रोता पंडित मूर्ख होय। दुसऱ्यावर आपण जे दोषारोप करतो तेच दोष आपल्याला आहेत ही गोष्ट ज्याला समजत नाही तो एक पंडित मूर्ख होय। खूप अभ्यास करून सर्व विद्येमध्ये पारंगत असूनही लोकांचे समाधान करू न शकणारा तो एक पंडित मूर्ख होय। हत्तीला कोळ्याच्या तंतूने बांधावे किंवा भ्रमर कमळामध्ये अडकून मरण पावावे तद्वत निसत्व प्रपंचात गुंतणारा तो एक पंडित मूर्ख होय। सदैव स्त्री संग धरून त्यांनाच निरूपण सांगणारा आणि हीन पदार्थ सेवन करणारा तो एक पंडित मूर्ख होय। भगवंताला सोडून मानवाची स्तुती करणारा आणि दिसेल त्यांची कीर्ती सांगत जाणारा तो एक पंडित मूर्ख होय। स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करणारा आणि नाटक करीत हावभाव करणारा आणि त्या नादात देवाला विसरणारा तो एक पंडित मूर्ख होय। आपल्या श्रीमंतीच्या ताऱ्यात गर्वाने वागत प्राणीमात्रांना तुच्छ लेखणारा आणि पाखंड मत प्रस्थापित करणारा तो एक पंडित मूर्ख होय। शास्त्र जाणणारा, वैराग्यशील, ब्रह्मज्ञानी, महायोगी असूनही लोकांना भविष्य सांगण्यास प्रारंभ करणारा तो एक पंडित मूर्ख होय। मार्मिक श्रवण चाललेले असताना त्या श्रवणाच्या विषयाकडे लक्ष न देता वक्त्याचे गुणदोष मोजणारा आणि दुसऱ्यांचे भूषणावह गुण पाहून मत्सर करणारा तो पंडित मूर्ख होय। भक्ती साधन किंवा वैराग्य भजन हे काहीही न करता क्रियारहित होऊन ब्रह्मज्ञान सांगणारा तो पंडित मूर्ख होय। तीर्थक्षेत्र आणि वेद शास्त्र यांना न मानणारा आणि पवित्र कुळामध्ये जन्म घेऊनही मलिनपणे वागणारा तो पंडित मूर्ख होय। लोक मान देतात म्हणून त्यांची हांजी करणारा, योग्यता नसणाऱ्यांची विनाकारण स्तुती करून लगेच दुसऱ्या क्षणी त्यांची निंदा करणारा, अनादर करणारा तो पंडित मूर्ख होय।
मागे एक पुढे एक असे ज्याचे वर्णन आणि बोलणे एक करणे दुसरे आणि ज्याचे वागणे तो एक पंडित मूर्ख होय. प्रपंचाबद्दल प्रेम आणि परमार्थाबद्दल अप्रेमानादर असणारा आणि जाणून बुजून डोळे मिटून वागणारा तो एक पंडित मूर्ख होय. सत्य काय आहे ते समजावून सांगण्याचे सोडून केवळ जो दुसऱ्यांचे मन राखतो आणि जो पराधीन होतो तो एक पंडित मूर्ख होय. वर दिखाऊ साधुत्वाचे सोंग आणून करू नये ते करणारा आणि वाट चुकून हट्टाला पेटणारा तो पंडित मूर्ख होय. रात्रंदिवस श्रवण करूनही वाईट गुण न सोडणारा आणि आपले हित कशात आहे हे न जाणणारा तो पंडित मूर्ख होय. निरूपण ऐकायला मोठे मोठे श्रोते आले असताना क्षुद्र गोष्टीकडेच लक्ष देऊन टोचून बोलणारा तो एक पंडित मूर्ख होय. शिष्य अनाधिकारी होऊन आपली हेटाळणी करीत असेल तरीही त्यांचीच आशा बाळगणारा तो पंडित मूर्ख होय. निरूपण चालले असताना आपल्याला काही न्यूनता भासली की रागाने घुमसणारा तो पंडित मूर्ख होय. आपल्या श्रीमंतीने फुगून ताठ होऊन सद्गुरूंचा तिरस्कार करणारा आणि गुरु परंपरा लपवून ठेवणारा तो एक पंडित मूर्ख होय. ज्ञान कथन करून आपला स्वार्थ साधणारा आणि त्यायोगे कृपणासारखा पैसा साठविणारा आणि द्रव्यासाठी लोकांना परमार्थाला लावणारा तो एक पंडित मूर्ख होय. आपण स्वतः ज्याप्रमाणे वर्तन करीत नाही तेच लोकांना शिकवावे असे म्हणणारा, प्रयोजनाकडे लक्ष न ठेवता उगीच लोकांना ब्रह्मज्ञान सांगणारा आणि परस्वाधीन गुरु असणारा तो पंडित मूर्ख होय. भक्ती मार्ग मोडकळीला येऊन आपल्याला अव्यवस्था निर्माण होईल असे काम करणारा तो पंडित मूर्ख होय. इकडे प्रपंच ही हातातून निसटून गेला आणि तिकडे परमार्थ तिळभरही साध्य झाला नाही अशा परिस्थितीप्रद पोचलेला आणि देव ब्राह्मणांचा द्वेष करणारा तो एक पंडित मूर्ख होय. दुर्गुणांचा त्याग करावा म्हणून आम्ही पंडित मूर्ख लक्षणं सांगितली आहेत. सांगताना काही कमी जास्त झाले असेल तर शहाण्या श्रोत्यांनी क्षमा करावी. खरं सांगायचं तर मूर्खांमध्ये अत्यंत मूर्ख कोण तर संसारात सुख मानणारा तो मूर्ख. या संसारा इतके दुःखमय दुसरे काहीच नाही रे बाबा. हीच गोष्ट पुढील दशकात विस्ताराने सांगणार आहोत. त्यातील प्रथम समासात जन्म दुःखाचे विवरण आणि भयंकर असणाऱ्या गर्भवासाचे निरूपण करणार आहोत. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे द्वितीय दशके पढत मूर्ख लक्षण नाम दशमाः समासः.